बुधवारी 25 फेब्रुवारीला विधानसभेत प्रश्नोत्तरापासून कामकाजाला सुरुवात झाली. पण याच वेळी मंत्री अशोक उईके आणि भरत गोगावले यांच्या उत्तरावर स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आक्षेप घेताना दिसले. घरकुल योजनेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे मंत्री अशोक उईके यांच्या कामाचा भाग आहे. या योजनेबद्दलच्या प्रश्नांची दखलही अध्यक्ष नार्वेकरांनी गांभीर्याने घेतली. नेमका काय होता हा मुद्दा ते पाहूयात. तर बुधवारी आमदार धर्माराव बाबा आत्राम यांनी राज्यातील एमजी नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची थकीत मजुरी देण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले. यात सहभागी होत विजय वडेट्टीवार, प्रशांत बंब, नितीन राऊतांनीही प्रतिप्रश्न केले. पण मंत्री भरत गोगावले यांनी यावेळीही सभागृहात छापील उत्तरं दिली. केंद्राकडे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, तो निधी आला की वितरित होईल असं म्हणत गोगावलेंनी केंद्रावर जबाबदारीचं ओझं टाकणारं उत्तर दिलं. त्याच दिवशी तिसरा प्रश्न आमदार हारून खान यांनी विचारला. शहापूर तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलाची मजुरी प्रलंबित असल्याबाबतचा तो प्रश्न होता. त्यांच्यासोबत अतुल भातखळकर, स्नेहा दुबे, हरीश पिंपळे, राजेंद्र गावित या सदस्यांनीही प्रतिप्रश्न विचारले. अनेक लाभार्थ्यांनी घरांची बांधकामं सुरू केली आहेत, पण पैसे न मिळाल्यानं ही कामं अर्धवट अवस्थेत आहेत. लोक आपली घरं सोडून कुठे राहत असतील याचा विचार सरकार करतंय का, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केला. सरकारकडून सतत लवकरात लवकर निधी देऊ ही उत्तरं आहेत. हा लवकर नक्की कधी येणार असा परखड सवाल विचारत विजय वडेट्टीवारांनी सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरलंय. आदिवासी विकास मंत्री म्हणून अशोक उईके यांच्याकडून स्पष्ट आणि दिलासादायक उत्तराची अपेक्षा होती. पण दिलासादायक उत्तर सोडाच, स्पष्ट उत्तर देणंही टाळल्यानं विधानसभा अध्यक्षही चिडलेले दिसले. यावेळी सभागृहात बोलताना नार्वेकर म्हणाले की सातत्यानं मंत्री गोगावले असतील किंवा तुम्ही असाल सांगत आहात की पैसे उपलब्ध झाल्यानंतर देऊ, परंतु हे काही योग्य नाही. शेवटी केंद्र शासनाकडून पैसे येणे असतील तरी ते पैसे मिळवणे ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे मर्यादेत सांगा की इतक्या दिवसात, इतक्या महिन्यात हे पैसे जमा केले जातील. जर का हे पैसे उपलब्ध झाले नाही तर राज्य सरकार पर्यायी सोय करेल, परंतु मोघम उत्तर देऊन चालणार नाही. एकीकडे जनता प्रश्नांनी त्रस्त आहे आणि मंत्री मात्र केवळ औपचारिकता म्हणून काहीतरी छापील उत्तर देऊन प्रश्न टाळतायत. हे बघून जनतेकडून नाराजी व्यक्त होत होती. मात्र आता अध्यक्ष नार्वेकरांनी याकडे लक्ष देऊन मंत्र्यांनाच मोघम उत्तर देऊ नका म्हणून समज दिल्यानं प्रश्नांवर योग्य तोडगा मिळेल अशी अपेक्षा जनतेत आहे. नार्वेकरांनी उईकेंना मोघम उत्तर देण्यावरून तर हटकलंच, पण केंद्र शासनाकडून घरकुल उपक्रमासाठी किती निधी येणं अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार याचा सविस्तर पाठपुरावा करून हे अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने संपूर्ण माहिती सभागृहासमोर सादर करावी असे निर्देशही दिलेत. मंत्र्यांची उत्तरं आणि त्यावर अध्यक्षांनी घेतलेली भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.